विद्यार्थी मित्रांनो, आदित्य विक्रम बिर्ला या उद्योगपतीचा अभ्यास आपण करीत आहोत। गेल्या तासाला आपण त्यांची औद्योगिक व आंतरराष्ट्रीय कामगिरी अभ्यासली। आज आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून घ्यायचा आहे। त्यांची स्वतंत्र निर्णय क्षमता, त्यांची परंपराप्रियता, त्यांची जीवनशैली आणि त्यांची कलात्मकता या गुणांचा आपल्याला अभ्यास येथे करायचा आहे। त्याचबरोबर आदित्य विक्रम बिर्ला यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते कसं होतं हे आपल्याला येथे जाणून घ्यायचं आहे। बिर्ला उद्योग समूह म्हटला किंवा बिर्ला कुटुंब म्हटल्यानंतर जी.डी. बिर्ला हे डोळ्यासमोर उभे राहतात। त्यांना या उद्योग समूहाचे आणि या कुटुंबाचे महामेरू मानलं जायचं। त्यांच्या ध्येयाचा, त्यांच्या नैतिकतेचा, त्यांच्या नीतिमूल्यांचा प्रभाव त्यांच्या ह्या सर्व वारसांवर पडलेला आपल्याला दिसून येतो। जी.डी. बिर्ला यांनी घालून दिलेला आदर्श बिर्ला कुटुंबाने शक्यतो मोडलेला नव्हता। जी.डी. हयात असेपर्यंत या उद्योग समूहामधला प्रत्येक निर्णय त्यांच्या सल्ल्याशिवाय घेतला जात नव्हता। एकंदरीने त्यांचा प्रभाव या उद्योग समूहावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये असलेला आपल्याला दिसून येतो। आदित्य विक्रमही याला अपवाद नव्हते। त्यांनी स्वतंत्रपणे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी जी.डींचा सल्ला घेतला। त्यामुळे जी.डींच्या कार्यप्रणालीशी त्यांची ओळख होती आणि प्रसंगी जी.डींचा सल्ला जरी त्यांनी घेतला तरीही स्वतंत्र निर्णय त्यांनी घेतलेले आपल्याला दिसून येतात। कारण जी.डींची परवानगी नसतानाही त्यांनी काही धाडसी निर्णय आपल्या या उद्योग व्यवसायामध्ये घेतलेले आपल्याला दिसून येतात। त्यांनी जी दर्जाच्या बाबतीमध्ये सुधारणा केली तेथे जी.डींचा सल्ला त्यांनी ऐकलेला दिसून येत नाही। जी.डींचा काही गोष्टींना विरोध होता, तर तो विरोध त्यांनी मोडून काढला आणि कंपनीवरचं जे आपलं नियंत्रण होतं ते नियंत्रण त्यांनी सुटू दिलं नाही। मात्र तर भागभांडवल उभारण्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कंपन्यांचा विस्तार करण्याच्या बाबतीमध्ये असेल तर जी.डी. बिर्लांचा सल्ला न जुमानता त्यांनी स्वतंत्रपणे निर्णय घेतलेले आपल्याला दिसतात आणि त्याचा फायदाही बिर्ला समूहाला झालेला आपल्याला दिसून येतो। स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे जी.डी. आदित्य बिर्ला मात्र पारंपरिक स्वभावाचे असलेले आपल्याला दिसून येतात। ती परंपराप्रियता त्यांच्या स्वभावामध्ये दिसते। प्रसंगी जी.डींच्या मताशी सहमत न होता त्यांनी स्वतंत्रपणे उद्योगाच्या विस्तारासाठी निर्णय जरी घेतले तरी याचा अर्थ असा नाही की आदित्य विक्रम हे खूप बंडखोर होते आणि त्यांनी जी.डींनी घालून दिलेल्या जीवनशैलीचा आणि उद्योगातील कार्यपद्धतीचा त्यांनी प्रत्येक वेळी अवहेलना केली असंही मात्र आपल्याला दिसून येत नाही। जी.डींप्रमाणे तेही जे कौटुंबिक अशी जे काही नियमावली होती त्या नियमावलीमध्ये ते राहत असत। आदित्य विक्रमही शाकाहारी होते, मद्यपान करत नसत, धूम्रपानापासून अलिप्त होते, सतत काम करण्याचं व्यसन आणि जगभर प्रवास करण्याचं त्यांना व्यसन होतं। पैशाची उधळपट्टी आणि सैल वागणे यापासूनही ते अलिप्तच होते आणि असे वागणारे जे अधिकारी त्यांच्या समूहामध्ये होते तर त्यातून त्यांनी त्यांची हकालपट्टी केलेली दिसून येते। बिर्ला समूहामध्ये एकंदरीने उद्योगप्रवणता दाखवणाऱ्या अधिकाऱ्यालाच आयुष्यभर कामाची हमी आणि सुरक्षितता मिळत असे। आदित्य बिर्ला यांनी आपल्या मृत्यूपत्रात काही मित्र व अधिकाऱ्यांसाठी मोठ्या रकमेची तरतूद करून ठेवली होती। जी.डींप्रमाणेच त्यांनीही मारवाडी जमातीच्या अधिकाऱ्यांवर विश्वास ठेवलेला आपल्याला दिसून येतो। महत्त्वाच्या जागेवर मारवाडी जमातीच्या माणसाची नेमणूक करण्याचा जी.डींचा जो प्रघात होता तो बिर्लांनीही सुरू ठेवलेला होता। म्हणजे ही परंपरा त्यांनी जोपासलेली आपल्याला दिसून येते। त्यामुळे बिर्ला समूहात कार्यक्षम अधिकाऱ्यांची फळी तयारच असे। एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काम करण्याचे तंत्र व पद्धत आपोआप पोहोचत होती। नवीन अधिकाऱ्यांना घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात बिर्ला समूहाने वेळ वाया घालवला नाही। म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती कामाची पद्धत ती येत असे। यामुळे दोन गोष्टी साध्य होत असत। एक म्हणजे मारवाडी विश्वासाने काम करत आणि दुसरे म्हणजे येणाऱ्या पिढीच्या रोजगाराची आपोआप हमी प्राप्त होत असे। आदित्य बिर्लांच्या भोवती असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये
त्यामुळेच मारवाडी जमातीच्या अधिकाऱ्यांचं प्राबल्य किंवा प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये दिसून येत असे. तर जीडींची आणखी एक परंपरा आदित्य बिर्ला यांनी सुरू ठेवलेली दिसते. म्हणजे अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये जी परंपरा जीडींची आदित्य विक्रम यांनी सांभाळली, तर तीच दुसरी एक परंपरा अशी त्यांनी सांभाळली, ती म्हणजे हिशोब मांडणारी मारवाड्यांनी विकसित केलेली जी पद्धत होती त्याला पडता पद्धत म्हणतात. तर ती पडता पद्धतीचाही त्यांनी स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. आणि या पद्धतीमध्ये त्यांनी काही नवीन भर घातली. आणि ही पद्धत एखाद्या उत्पादनाला किती खर्च येतो या प्रश्नाचे उत्तर देणारी ही पद्धत असते. त्यात आणखी काही तपशील भरण्याची व अत्यंत काटेकोरपणे त्याचे पालन करण्याची सुधारणा व शिस्त जीडींनी अधिकाऱ्यांना लावलेली होती. या पद्धतीत अमुक एखाद्या उत्पादनाला अंदाजे किती खर्च येतो व त्याच्या विक्रीतून साधारणपणे किती नफा कमावता येतो याचे कोष्टक कंपनीला तयार करावे लागते. दररोजच्या होणाऱ्या ताळेबंदामुळे नेमके कुठे चुकत आहे याचा अंदाज या पद्धतीमुळेच येतो. त्याचबरोबर दररोज एवढे काम झालेच पाहिजे असा एक मानसिक दबाव आपोआपच अधिकाऱ्यांवर येतो. खर्चाची तपशीलवार माहिती यात असल्याने त्यात फेरफार करण्याचा अधिकार कुणालाच प्राप्त होत नाही. आणि काही अडचण आली तर त्याने वरच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पाहिजे असा दंडक या पद्धतीने निर्माण होतो. तर ही जीडींनी विकसित केलेली ही जी पडता पद्धत होती, तर तिचा अवलंब आदित्य विक्रम यांनी केलेला दिसून येतो. या पद्धतीमुळे कंपनी उत्पादनाच्या संदर्भात काही लक्ष्य निश्चित करत असे. त्यामुळे हे लक्ष्य गाठण्यासाठी किती कर्मचारी वापरले, किती जादा कच्चा माल वापरला, ओव्हरटाईम किती झाला याचीही अचूक माहिती यातून मिळाल्याचे कंपनीचे व्यवस्थापन सोपे होते. आणि मग तोट्यातील कंपनी नफ्यात आणणे त्यामुळे सहज शक्य होत असे. आदित्य विक्रम यांनी ही महत्त्वाची जी पद्धत होती बिर्ला समूहाची ती कायम ठेवली. आणि मग तिच्यामध्ये उलट भर घालून दर 6 महिन्यांनी कंपनीचा आढावा किंवा ह्या कामाचा आढावा ते घेत असत. आणि या पद्धतीचा उपयोग त्यांनी उद्योग विस्तारासाठी केलेला आपल्याला दिसून येतो. जीडींप्रमाणे आदित्य विक्रम यांचाही स्त्रियांविषयीचा जो दृष्टिकोन होता तो पारंपरिक आणि ताठर होता. जे परंपराप्रियता त्यांनी यामध्ये सुद्धा जोपासलेली आपल्याला दिसून येतो. मुलींनी शिक्षण घ्यावे याला त्यांचा विरोध नव्हता, मात्र त्यांनी घर सांभाळले पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष असे. त्यांनी पाककलेत, सजावटीमध्ये तरबेज असले पाहिजे. आपली मुलगी हिनेसुद्धा कुटुंब सांभाळले पाहिजे असे त्यांचे ठाम मत होते. आणि तिला जर उद्योगात सामील व्हायचे असेल तर तिला परवानगी मिळेल का, यावर आदित्य बिर्ला यांनी असे मत मांडले होते की माझ्या मुलीने उद्योगात सामील व्हायला मी हरकत घेणार नाही, परंतु त्यापेक्षा कितीतरी चांगल्या गोष्टी करण्यासारख्या आहेत असा सल्ला मी तिला देईन. अनेक स्त्रिया व्यवसाय अत्यंत यशस्वीपणे करताना दिसतात, पण मला वाटतं की समाजात त्यांना त्याहून फार मोठी भूमिका पार पाडावयाची असते. कुटुंबाचं पालनपोषण करत जीवनाच्या सांस्कृतिक, सामाजिक व अन्य पैलू त्या भर घालू शकतात, तेव्हा त्यांनी तसं का करू नये. म्हणजे ही एक पारंपरिक विचारसरणी आदित्य विक्रम यांची होती. तर ही त्यांच्या पारंपरिकतेचं निदर्शक असलेली ही विचारसरणी आपल्याला दिसून येते. आणि असे असले तरी नंतरच्या काळात राजश्री बिर्लांची 4 मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या परदेशातील कंपन्यांमध्येही जवळपास 80% स्त्रियांची नेमणूक केलेली आपल्याला दिसून येते नंतरच्या काळामध्ये. जीडींप्रमाणेच अपरिचित उद्योगात आदित्य विक्रम यांनी सहसा प्रवेश केला नाही, मात्र त्यांनी नव्याने फार मोठे उद्योग निर्माण केले व यशस्वी करून दाखवलेले आपल्याला दिसून येतात. आदित्य बिर्ला हे अत्यंत पद्धतशीरपणे काम करणारे होते, त्यामुळे जीडींनी घालून दिलेली चौकट सहसा त्यांनी मोडली नाही. या दृष्टीने ते खऱ्या अर्थाने बिर्ला समूहाची परंपरा टिकवून ठेवणारे वारसदार होते. जीडींसोबत दुपारच्या भोजनात 20-25 लोक असत.
व्यवहाराची चर्चाही त्या ठिकाणी ते करत असत आणि एखादा आगंतुक पाहुणाही त्यात असे. अगदी त्याचप्रमाणे आदित्य बिर्लाही दुपारचे भोजन घेत असत. खाण्याच्या बाबतीमध्ये जसे जीडींनी प्रयोग केले अगदी त्याप्रमाणे प्रयोग न करता थोड्याफार प्रमाणात आदित्य यांनीही प्रयोग करून आपली शरीरयष्टी सुदृढ ठेवलेली दिसते. म्हणजे ह्या सगळ्या परंपरा त्यांनी खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये असतील, स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन असेल, पडता पद्धत असेल हिशोब ठेवण्याची, किंवा अधिकाऱ्यांच्या भरतीच्या संदर्भातली पद्धत असेल, यामध्ये परंपरा त्यांनी जोपासलेली दिसून येते. त्यांची जीवनशैली कशा पद्धतीची होती, तर जीवनशैलीच्या बाबतीमध्येही जी डी बिर्लांचे जे कडक नियम होते, त्यांचा जो दिनक्रम ठरलेला होता, त्या दिनक्रमामध्ये जी डी बिर्ला फारसा बदल करत नसत. जीवनशैलीच्या बाबतीत काही नियम हे जी डींनी कुटुंबियांसाठीही ठरवून दिलेले होते आणि सर्व कुटुंबाने त्यांचं पालन करावं याकडे त्यांचा कटाक्ष असे. म्हणजे प्रत्येकाला खाण्याची मुभा असली तरी खाल्ले जाणारे पदार्थ हे शाकाहारीच असले पाहिजेत. मद्यपान, धूम्रपान करण्यास त्यांची मनाई होती. पैशांची अनावश्यक उधळपट्टी करण्यासही त्यांची मनाई होती. सकाळी लवकर उठावे आणि काही काळ पायी चालण्याचा व्यायाम करावा. खोलीतून बाहेर पडताना दिवे बंद केले पाहिजे. तरुणपणी विवाह करावा. कुटुंबातील एकमेकांशी संपर्क किंवा संबंध राखला गेला पाहिजे. कुटुंबातील एखाद दुसरा अपवाद वगळता प्रत्येकजण या मूलभूत नियमांचे पालन करतो की नाही याकडे त्यांचा कटाक्ष असेल आणि त्यामुळे असेल कदाचित त्यांना सुदृढता आणि दीर्घायुष्य या बिर्ला कुटुंबांना लाभलेलं आपल्याला दिसून येतं. त्या मानाने आदित्य बिर्ला यांना अवघे 53 वर्षाचे आयुष्य लाभले. म्हणजे या सगळ्या जीवनशैलीचा अंगीकार म्हणजे त्यांनी केला. जीडींनी घालून दिलेला हे सगळे नियम त्यांनी पाळले तरीसुद्धा 53 वर्षाचं आयुष्य आदित्य विक्रम बिर्ला यांना लाभलं आणि काटेकोर पालन केलं त्यांनीही केलं. सकाळी 7 वाजता ते उठत असत. वृत्तपत्र वाचताना त्यांचे मालिश चालू असे. त्यानंतर स्नान, प्रार्थना, त्यानंतर न्याहारी आणि 9:30 वाजेपर्यंत साधारणपणे ते कार्यालयामध्ये पोहोचत असत. सायंकाळी 7 वाजेपर्यंत किंवा कधीकधी 9:30पर्यंत घरी येत असत. लवकर घरी आले तर कुटुंबियासमवेत 9 वाजेच्या सुमारास भोजन ते घेत असत. त्यांनाही धूम्रपान, मद्यपानाची सवय नव्हती. पार्टी, समारंभ, सभा यांनाही ते फारसे उपस्थित राहत नसत. आठवड्यातून 3 वेळा ते बॅडमिंटन खेळत असत आणि बॅडमिंटनमुळे त्यांची शारीरिक तंदुरुस्ती चांगली होती. कार्यालयातील कामे कार्यालयात निपटली पाहिजेत याकडे त्यांचा कटाक्ष असे. क्वचितच ते घरी कार्यालयाचे काम घेऊन येत असत. आदित्य बिर्ला हे मुंबईत असले की त्यांच्या इंडस्ट्री हाऊसच्या कार्यालयातील सर्वात वरच्या मजल्यावरील खाजगी दालनात ते भोजन घेत असत. त्यांचं भोजनही साधंच असायचं, मात्र जीवनसत्वयुक्त ते असायचं. भोजनासोबत संत्र्याचा रस किंवा खारी, लस्सी असे. त्यांच्या या भोजनात आगंतुक आलेला पाहुणा किंवा ज्याच्याशी सौदा करायचा आहे असा व्यक्ती निमंत्रित असे. त्यावेळेस आदित्य विक्रम हे आपले जे मित्र होते त्यांनाही भोजनाला ते आमंत्रित करत असत, जेणेकरून व्यवहाराच्या गप्पा ह्या कंटाळवाण्या होणार नाही. तर त्यांची प्रकृती सुदृढ त्यांनी राखलेली आपल्याला दिसून येते आणि अगदी प्रोफेशनल असे ते बॅडमिंटनपटू नसले तरी बऱ्यापैकी या खेळामध्ये ते तरबेज असलेले आपल्याला दिसून येतात. एकंदरीने जर आपण बघितलं तर संयमित भोजन, नियमित दिनक्रम आणि व्यायाम हे त्यांच्या जीवनशैलीचे मूलभूत असे आधार असलेले आपल्याला दिसून येतात. तर 50व्या वर्षानंतर त्यांच्या वयाच्या त्यांना कर्करोगाने ग्रासले आणि मग त्यानंतर त्यांचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की 53व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं दिसून येतं. त्यांची जी कलात्मकता होती तर ती खूप मोठी उच्च दर्जाची असलेला आपल्याला दिसून येते. फोर्ब्सने जी प्रसिद्ध केलेली यादी होती जगातील अब्जाधीशांची, त्यामध्ये आदित्य बिर्लांचं नाव सातत्याने प्रसिद्ध होत असे. सतत कार्यमग्न राहून आपल्या उद्योग विश्वाचा त्यांनी विस्तार केलेला दिसतो. मात्र या सगळ्या उद्योग विस्ताराच्या या
कालखंडामध्ये देखील या व्यस्ततेमध्ये देखील त्यांनी आपली आवड आणि कलात्मकता जोपासलेली दिसून येते. त्यांना बॅडमिंटन आणि अश्वारोहण यांची आवड तर होतीच, पण त्याचबरोबर त्यांना संगीत व चित्रकलेचीही आवड होती. ना नफा ना तोटा या तत्वावर त्यांनी संगीत कला केंद्र स्थापन केले होते. वास्तविक त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या संगीत कला मंदिराच्या धर्तीवर या कला केंद्राची स्थापना केलेली होती. या संगीत कला केंद्रात सदस्यांकडून नाममात्र शुल्क आकारले जात होते. यातून जी रक्कम गोळा होत असे त्यातून केंद्रामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे. यात दरवर्षी इंग्लिश, गुजराती, हिंदी नाटके, शास्त्रीय गायन व वादनाचे कार्यक्रम, मैफिली, टॅलेंट स्पर्धा ह्या घेतल्या जात असत. त्यामध्येही त्यांची नियमावली होती की कार्यक्रम वेळेवर सुरू करायचा, वेळेवर संपवायचा, हे खास वैशिष्ट्य त्या कार्यक्रमाचं होतं. आदित्य विक्रम यांना चित्र काढण्याची देखील आवड होती. विशेषतः प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांच्या कॉपी ते काढत असत आणि हे चित्र काढण्याची आवड त्यांनी आजारपणामध्ये जोपासलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून रुग्णशय्येवर वेळ घालावा व आराम मिळावा म्हणून त्यांनी रंग, ब्रश वगैरे साहित्य मागवून रीतसर एका प्रशिक्षकाकडून चित्र काढण्याची कला त्यांनी शिकून घेतलेली दिसून येते. हिमालयाचे नैसर्गिक सौंदर्य, मोनालिसाचे चित्र वगैरे, तर हे पर्वतराजींचे चित्र, अनेक पर्वतराजींचे चित्र त्यांनी रेखाटलेले आपल्याला दिसून येतात. आणि या आजारपणाच्या काळामध्ये त्यांनी या चित्रांची कला जोपासलेली दिसते. संगीत कला केंद्रातर्फे जे कार्यक्रम आयोजित केले जायचे तर त्या प्रदर्शनामध्ये देखील त्यांनी आपले चित्र ठेवलेले दिसून येतात. तर आपल्या चित्रकलेच्या आवडीविषयी ते म्हणतात की मी आराम मिळावा म्हणून चित्र काढतो. जेव्हा तुम्ही चित्र काढत असता तेव्हा तुम्ही चित्रांचाच विचार करता, व्यापाराचा विचार तुमच्या मनामध्ये येत नाही आणि मनाला शांती देणारे हे क्षण असतात. आणि मला अजून स्वतःचं ओरिजिनल चित्र काढायचं आहे. ओरिजिनल चित्र काढण्याची त्यांची जी इच्छा होती ती मात्र पूर्ण होऊ शकली नाही आणि त्यांच्या या कॅन्सरच्या बळावलेल्या या आजारपणामुळे तिची इच्छा त्यांची अपूर्ण राहिली. आदित्य विक्रम यांच्या कलात्मक दृष्टीचा प्रत्यय त्यांच्या कार्यालयाच्या सजावटीवरून सुद्धा दिसून येतो. तर त्यांनी अनेक अशा प्रकाश योजना करून आपल्या कार्यालयाची भिंत जी होती ती उजळलेली दिसून येते. आणि मग जे ग्लास त्या बाल्कनीला त्यांनी लावलेले होते त्यातून हिरवीगार बाहेरची झाडं दिसत असत आणि त्यांचा जो कार्यालयातला टेबल होता त्यावरचा संगणक, त्यावरची डायरी आणि ती स्वतः त्यांनी डिझाईन केलेली होती आणि त्यामध्ये भारताविषयीची माहिती असलेली आपल्याला दिसून येते. ती डायरी जी होती ती दरवर्षी ते अद्ययावत करून घेत असत आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांनाही ते भेट देत असत. तर एका भिंतीवर एम.एफ. हुसेनने काढलेले अश्वमालिकेतले एक मोठे चित्र त्यांनी लावलेले होते. म्हणजे त्यांची ही कलात्मकता किंवा हा कलात्मक दृष्टिकोन त्यांच्या कार्यालयातील या सजावटीवरून सुद्धा आपल्याला दिसून येतो. एकंदरीने जर आपण बघितलं तर त्यांना अल्पायुष्य लाभलेलं आपल्याला दिसून येते. आपल्या 25 वर्षाच्या कालावधीत त्यांनी मूलभूत असे कारखाने उभारले. कारखाने उभारणारा एक कारखाना म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. मुळातच गंभीर वृत्ती त्यांची होती. कुटुंबवत्सल ते होते. कुटुंबासमवेत नाटकांना जाणे, व्हिडिओ पाहणे त्यांना आवडायचे. त्यातल्या त्यात अमिताभ बच्चन यांचे सिनेमे त्यांना जास्त आवडायचे. आपल्या व्यस्त दिनचर्येमध्ये त्यांनी वेळ काढून आपली कलात्मकता जोपासलेली दिसते आणि खाजगी उद्योगाच्या संरक्षणासाठी त्यांनी मोठी लढाई त्या काळामध्ये उभारलेली दिसून येते. व्यसनापासून दूर ते राहिले, शाकाहाराचा अंगीकार त्यांनी केला, आपल्या प्रकृतीकडे त्यांनी लक्ष दिलेलं दिसून येतं आणि भारतीय उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची एक वेगळी ओळख निर्माण करून देणारा हा द्रष्टा उद्योजक होता असं आपल्याला म्हणावं लागतं. इथं आपण थांबूया. पुढच्या तासाला भेटूया. धन्यवाद.